श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर 31 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन। तर स्वामी प्रकट दिन या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देतील। आपण दररोज नित्य नियमाने स्वामींची सेवा करतो, म्हणजेच आपण स्वामींची नित्य सेवा करतो आणि सेवेमध्ये सातत्य असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। पण स्वामी प्रकट दिन या दिवशी आपल्याला विशेष पूजा आणि जास्त सेवा करायची आहे, जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील आणि स्वामी महाराज आपल्याला योग्य ते मार्ग दाखवतील। तर आपल्याला 31 मार्च या दिवशी सोमवारी स्वामींची सेवा कशा प्रकारे करायची आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकून ते पाण्याने स्नान करायचं आहे। आपल्याला आपला मेन उंबरठा जो आहे त्या मेन उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे। हळदीचे लेपन केल्याने आपली घरातली जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्यानंतर स्वामी महाराजांची सेवेला सुरुवात करायची आहे। सर्वात प्रथम स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून फोटो घ्यायचा आहे। अष्टगंध आपल्याला लावायचा आहे। स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे, वस्त्र घालायचे आहे स्वामी महाराजांना। त्यानंतर सेवेला सुरू करायचे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचं नामस्मरण। तर आपल्याला नामस्मरण करायचं आहे, म्हणजेच 11 माळी स्वामी महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप आपल्याला 11 माळी करायचा आहे। त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। स्वामींनी दिलेली आपल्याला सर्वात महत्त्वाची सेवा आहे। त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। 1 ते 21 अध्यायाचं या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेमध्ये विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करायचे आहेत आणि कालभैरव अष्टकचे पठण करायचे आहे, जेणेकरून आपल्या घराभोवती आपल्याभोवती एक पॉझिटिव्ह कवच तयार निर्माण होईल आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। शक्य झाले तर तुम्ही या दिवशी स्वामींच्या मठामध्ये केंद्रात जा, स्वामींच्या पादुकाचे दर्शन घ्या। स्वामींच्या पादुकाचा प्रभाव खूप आहे। स्वामींच्या पादुकाचे दर्शन घेतल्याने सर्व पापे धुवून निघतात। पादुकाच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते। स्वामींच्या पादुकेचे पूजनाने अध्यात्म उन्नती होते। स्वामींच्या पादुकाला स्पर्श केल्याने पुण्यप्रद व मोक्षदायी असं होतं। नुसते स्वामींच्या पादुकाच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनातलं अंतिम सत्य गवसते व संकटमुक्तीचा मार्ग आपल्याला मिळत असतो। म्हणून या दिवशी स्वामींच्या पादुकेचे दर्शन नक्की घ्या। या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। जर तुम्हाला आणखीन सेवा करता येत असेल तर खरंच भरपूर अशी स्वामींची या दिवशी सेवा करा। सेवेमध्ये सेवेला अंत नसतो, कितीही सेवा करा, स्वामी नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ देतील। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। श्री स्वामी समर्थ।